एक कोटी टन गव्हाची खुल्या बाजारात विक्री करायला केंद्र सरकारची मंजुरी। राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांना वेग। आणि धानाच्या शेतीत निंदणीच्या कामासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत नवं यंत्र विकसित। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी अर्चना दिनेश आपलं स्वागत करते। आता पाहूया सविस्तर वृत्त। सन 2006 ते 2010 या काळात देशातल्या दुग्धोत्पादनात 19% वाढ झाली आहे। डेअरी उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून देशातल्या एकूण डेअरी उत्पादनाच्या तुलनेत राज्यामध्ये 16% उत्पादन होत असल्याचं असोचेमचे महासचिव DS रावत यांनी सांगितलं। राज्यात सुमारे 1500 डेअऱ्या असून दर डोरी उपलब्धतेत राज्य 14 क्रमांक आहे। दुधापासून तयार झालेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांच्या मागणीत मात्र वाढ होत असल्याचं असोचेमनी आपल्या पाहणी अहवालामध्ये नमूद केले। देशातल्या प्रमुख पिकांपैकी एक पीक म्हणजे गहू। 1 कोटी टन गव्हाची खुल्या बाजारामध्ये विक्री करायला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने नुकताच हा निर्णय घेतला। स्थानिक बाजारपेठांमध्ये गव्हाचा पुरवठा वाढावा आणि किमती नियंत्रणात राहाव्या या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाला समाधानकारक सुरुवात झाली असून खरीपाच्या पेरण्यांना वेग आलाय। आतापर्यंत सुमारे 36% पेरण्या झाल्या असून हे क्षेत्र 51 लाख हेक्टर इतकं आहे। कोकण, नाशिक आणि पुणे विभागात भात आणि नागली पिकाच्या लागवडीला गती आली आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भात रोपवाटिकांची कामं पूर्ण झाली असून रोपांची उगवण समाधानकारक आहे। औरंगाबाद विभागात कापसाची 62% पेरणी झाली आहे। अमरावतीत पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू आहेत। नांदेडमध्ये 25 एकर जमिनीवर 10 शेतकऱ्यांच्या गटांनी शेवग्याची लागवड केली असून नागपूरमध्ये सरासरीच्या 43% पेरणी झाली आहे। धानाच्या शेतीमध्ये निंदणी हे कष्टप्रद, वेळखाऊ आणि अतिशय खर्चिक काम असून तणांमुळे धान पिकांचं 15 ते 19% नुकसान होतं। निंदणीच्या वेळी मजुरीवर होणारा खर्च आणि पर्यायाने उत्पादन खर्च वाचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत निरनिराळी तणनाशकं आणि अवजारं विकसित करण्यात आली आहेत। एकाच वेळी 2 ओळींमधलं तण काढणाऱ्या यंत्राचं प्रात्यक्षिक भंडारा जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकतंच दाखवण्यात आलं। या यंत्रामुळे एक मजूर दिवशी 2 ते 2.5 एकर क्षेत्रावर डवरण करू शकतो। यंत्राचं वजन 17 किलो असून ते चालवण्यासाठी 3 तासाला 1 लिटर पेट्रोल लागतं। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाने कापसाची AKH 081 ही जात विकसित केली आहे। प्रमुख कापूस उत्पादक असलेल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर या वाणाची लागवड करण्यासाठी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने पुढाकार घेतला आहे। चालू खरीप हंगामात 300 क्विंटल कापसाच्या वाणाचा पुरवठा करण्याबाबत विद्यापीठ आणि या संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला। कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीसह सगळ्याच नद्यांना पूर आलाय। पंचगंगा नदी धोक्याच्या इशाऱ्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यातले 80 बंधारे पाण्याखाली गेले असून 15 मार्गावरची वाहतूक अंशतः बंद आहे। जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेत। धरणातून 3434 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। आता पाहूया बाजारभाव। जाणून घेऊया जळगाव आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत आणि निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत।
गहू कमाल दर 1500 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 1500 रुपये प्रति क्विंटल, ज्वारी 2000-1950, तांदूळ 6000-2275, हरभरा 3150-3150, तूर 4485-4400, गूळ 3260 आणि 2911, डाळिंब 8000 आणि 1200, पपई 1500, पेरू 1600 आणि 800. आता पाहूया हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकणातल्या बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 28, किमान 27 अंश सेल्सिअस, पुणे 26-21, नागपूर 25-20, औरंगाबाद 22-20, सोलापूर 28-22 आणि नाशिक 23 आणि 19 अंश सेल्सिअस. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया कृषी वार्तांमध्ये येत्या सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत नमस्कार. महाबळेश्वरमधील अवकाळी हे ठिकाण थंड हवेचे, त्यामुळे इथे पाणीही थंड असते. गरम पाण्यासाठी सरपणासाठी इथे मोठ्या प्रमाणात लाकूडतोड होत होती. पण संयुक्त वन व्यवस्थापन समितीनं या साऱ्याचा गांभीर्यानं विचार केला. झाडं न तोडण्याचा प्रसार आणि प्रचार केला. त्यामुळे जनजागृती होऊन आता या परिसरात सगळीकडे सोलर पॉइंट आणि गोबर गॅसचा वापर होताना दिसतो. यामुळे अवकाळीच्या आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य सुद्धा अबाधित राहिलंय. आमचे गावामध्ये ग्रामसभा होऊन आम्ही ग्रामसभेमध्ये असे विषय काढले की जी पर्यावरणासाठी आपल्याला जंगलतोड जास्त प्रमाणात होते, फॉरेस्टचा त्रास व्हायला लागला आणि जंगलतोडीचा बचाव म्हणून आम्ही मग गावामध्ये ग्रामसभेत असा ठराव केला की लोकांमध्ये 100% बायोगॅस असावेत. गोबर गॅसच्या मुळे आपल्या घरातले गॅसचा इंधन वाचतं आणि गोबर गॅसचा फायदा आपल्याला त्याच्यावर 100% आम्ही लोकांनी संडास बांधले सगळ्यांनी. म्हणजे कुठंही शौचालयाला बाहेर जायचं नाही. मग जवळजवळ 90% आमच्या गावामध्ये गोबर गॅस अंमलात आणलेत. प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधले गेलं गोबर गॅसवर आणि मग त्यामुळं पर्यावरणाचा मग जंगलतोडीवर आळा बसला. म्हणजे जंगल जास्त तुटलं जात नाही आणि 100% आता तर लोक कोण जंगलात जात नाहीत. पूर्वी जंगलतोड म्हणजे स्वयंपाकासाठी इंधन वापरलंच जात होतं 100%. म्हणजे लोक त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता लोकांना. मग आता कसं आहे, शासनाच्या ह्याच्या सिलेंडर गॅसची किंमत वाढली. मग गोबर गॅसमुळं लोकांना त्याची बचत जाणवता आली आणि मग ते जंगलतोडीवर आम्ही वृक्षारोपण वगैरे अनेक कार्यक्रम ग्रामसभेच्या मार्फत आम्ही राबवतो. स्वयंपाकासाठी लाकूड तोडून चुली पेटवल्या जायच्या. त्यामुळे धुराचा त्रास डोळ्यांना आणि पर्यावरणावर देखील व्हायचा. यातून मार्ग काढण्याकरता झाडं न तोडता, पर्यावरणाची हानी न करता पंचायत समितीनं घरोघरी गोबर गॅस युनिट बसवले.
या युनिटवर 20 लोकांचा स्वयंपाक रोजच्या रोज होतो. गावामध्ये 90% घरांमध्ये गोबर गॅस युनिट बसवण्यात आले आहेत. शेण, मलमूत्राचा तसंच सांडपाण्याचा निचरा तर यामुळे होतोच, शिवाय गोबर गॅसचा उपयोगही होतो. त्यामुळं गावकऱ्यांना सुद्धा याची उपयुक्तता पटली आहे. शिवाय सोलर लाईटचा वापर ही सुद्धा गावासाठी आणि प्रत्येक घरासाठी गरजेची ठरणारी सोयीसुविधा इथे अंमलात आणलेली दिसते. इथे अगोदर आम्ही जंगलातून लाकडे तोडून स्वयंपाक चुलीवरती करत होतो. नंतर आम्हाला खूप त्रास व्हायला लागला धुराचा, धुळीचा, याचा त्याचा. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीतून गोबर गॅससाठी मागणी केली. त्यानंतर आम्हाला गोबर गॅस हे मिळालेत. आता आमचे बरेचसे त्रास कमी झाले आहेत. डोळ्यांना त्रास वगैरे धुराचे व्हायचे, आता आम्ही त्याच्यावरती स्वयंपाक वगैरे करतो. आमचा सिलेंडर गॅस वगैरे पण बचत होते. पर्यावरणाच्या विरोधात जाणारी या परिसरातली लाकूड तोडही थांबली आहे. शिवाय घरोघरी शौचालय आणि घरोघरी गोबर गॅस हे समीकरण साध्य झालंय. त्यामुळं या प्रकल्पाचं महत्त्व आता इतर गावांनाही पटू लागलंय. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विमा योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. ही योजना साधारणतः सन 1999 सालापासून भारतीय कृषी विमा कंपनी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेली आहे. राज्यामध्ये नुकताच खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ही पीक विमा योजना नेमकी काय आहे, शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कसा सहभाग घ्यावा, अर्ज कोठे करावा, यासाठी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी राज्याचे कृषी संचालक डॉक्टर सुदामराव अडसूळ या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याला योजनेबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. पीक विमा योजना म्हणजे काय आणि ही कोणत्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी लागू होते याबद्दल आपण थोडी माहिती द्यावी. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्याच्यापासून संरक्षण मिळावं यासाठी विमा हप्त्याची रक्कम भरून घेऊन जे काही नुकसान होतं अशा आपत्तीमध्ये त्या नुकसानीच्या पोटी कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना जे काही रक्कम अदा केली जाते त्याला पीक विमा योजना असं संबोधलं जातं. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजे भूस्खलन असेल, चक्रीवादळ असेल, गारपीट असेल, त्याचबरोबर कीड रोग यासारखे आपत्ती असतात. या आपत्तीमध्ये पिकांचं ज्या वेळेला नुकसान होतं त्यावेळेला शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते अशा नैसर्गिक आपत्तीचा याच्यामध्ये अंतर्भाव होत असतो. डॉक्टर साहेब, पीक विमा योजना राज्यामध्ये लागू केली आहे, तर शेतकऱ्यांसाठी किती प्रकारची योजना राज्यामध्ये लागू केलेल्या आहेत? याच्यामध्ये 2 प्रकारच्या पीक विमा योजना आहेत. एक पहिली जी आहे ती हवामान आधारित पीक विमा योजना आणि दुसरी जी आहे ती राष्ट्रीय कृषी विमा योजना. ह्या 2 प्रकारच्या पीक विमा योजना ज्या आहेत ते राज्यामध्ये सध्या सुरू आहेत. आता सुरुवातीची जी मी सांगितली हवामान आधारित पीक विमा योजना, याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्या पीक विमा योजनेची मुदत जी आहे ती 30 जूनपर्यंत होती. यावर्षी पावसाळा लांबलेला आहे, त्याच्यामुळं 30 जून ही मुदत उलटून गेल्यानंतर सुद्धा पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. त्याच्यामुळं त्या पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फारसा काही लाभ घेता येणार नाही. परंतु दुसरी जी राष्ट्रीय कृषी विमा योजना आहे त्या पीक विमा योजनेची मुदत जी आहे ती 31 जुलैपर्यंत आहे. त्याच्यामुळे या योजनेचा लाभ जो आहे तो यावर्षी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे घेता येईल असं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. शासनामार्फत पीक विमा योजना राज्यात लागू केलेली आहे, परंतु नेमकी खरीप हंगामात कोणत्या कोणत्या पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे? आता खरीप हंगामाच्या बाबतीत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला वेगवेगळ्या 16 पिकांचा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि रब्बी हंगामाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 8 पिकांचा अंतर्भाव केलेला आहे. खरीप हंगामातली जर पिकं पाहिली तर तृणधान्यामध्ये त्याच्यामध्ये भात येते, खरीप ज्वारी येते, बाजरी येते, नाचणी येते. तसेच कडधान्य पिकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तूर, मूग, उडीद यासारख्या पिकांचा अंतर्भाव होतो. तर गळीत धान्य पिकाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये सोयाबीन, त्याच्यानंतर भुईमूग, कारळं यासारखी जी काय तेलधान्याची पिकं आहेत त्या पिकांचा अंतर्भाव होत असतो. आणि नगदी पिकांच्या बाबतीत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला कांदा, ऊस, कापूस यासारखी जी काही नगदी पिकं आहेत त्या नगदी पिकांचा याच्यामध्ये अंतर्भाव होत असतो. या योजनेमध्ये कोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात याबद्दल आपण माहिती द्यावी. याच्यामध्ये सर्व प्रकारचे शेतकरी सहभागी होऊ शकतात. विशेषत्वे करून जे लोणी फार्मर किंवा ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे
त्या शेतकऱ्यांचा विमा जो आहे तो बँकेमार्फत उतरवला जातो. परंतु ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं नाही किंवा नॉन लोनी फार्मर ज्यांना म्हणून संबोधलं जातं, त्या शेतकऱ्यांना स्वतः बँकेत जाऊन याचा विहित प्रपत्रातील अर्ज जो आहे तो भरावा लागतो. त्यापोटी विमा हप्त्याची जी काही रक्कम आहे ती बँकेत जमा करावी लागते आणि नंतर त्याचा विमा जो आहे तो उतरवला जातो. आणि जे शेतकरी खातेदार आहेत त्याचबरोबर जे कुळवहिवाटीने शेती करतात म्हणजे कुळधारक जे असतात त्यांनासुद्धा या पीक विमा योजनेचा जो आहे तो लाभ घेता येतो. आता आपण सविस्तर माहिती दिलेली आहे, परंतु शेतकऱ्यांनी या विमा योजनेमध्ये नेमका हप्ता किती भरावा याबद्दल पीकनिहाय थोडीशी माहिती आपण द्यावी. आता याच्यामध्ये पीकनिहाय विमा हप्त्याचा दर जो आहे तो वेगवेगळा आहे. कडधान्य पिकं आणि तृणधान्य पिकं जर पाहिली तर त्याच्यामध्ये साधारणतः जी रक्कम ठरवलेली असते त्याच्या 2.5% आणि गळीत धान्य पिकासाठी जे आहे ते 3.5% याच्यामध्ये विमा हप्ता जो आहे तो भरावा लागतो. मात्र नगदी पिकं जी आहेत त्या नगदी पिकांच्या बाबतीत जो आहे तो वास्तवदर्शी दर जो आहे तो त्याच्यात आकारला जातो. नगदी पिकं म्हणजे ऊस असेल, कांदा असेल, याच्या बाबतीत वास्तवदर्शी दर जो आहे तो आकारला जातो. शेतकरी योजनेत सहभागी होताना शासनामार्फत काही अनुदान दिलं जात आहे का? होय, याच्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात असते. याच्यामध्ये विदर्भातले 6 जिल्हे जर सोडले तर इतर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे ते विमा हप्त्याच्या 10% अनुदान शासनामार्फत दिलं जाते. आणि विदर्भातले जे 6 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होतो. याच्यामधले अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांसाठी कापूस पीक जे आहे त्या पिकासाठी 75% अनुदान दिलं जातं आणि इतर शेतकरी जे आहेत ते त्यांना 50% अनुदान दिलं जातं. चालू खरीप हंगामामध्ये पीक निहाय जोखीम स्तर काय निश्चित केलेला आहे? हां, जोखीम स्तराबाबतीत ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पीक निहाय जोखीम स्तर जे आहेत ते वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये नाचणी आणि ऊस ही जी 2 खरीपातली पिकं आहेत त्याच्यासाठी जोखीम स्तर जो आहे तो 80% निश्चित केलेला आहे. आणि नाचणी आणि ऊस वगळता इतर जी काही पिकं आहेत त्या पिकांसाठी जोखीम स्तर जो आहे तो 60% निश्चित केलेला आहे. एखाद्या मंडळाचे उंबरठा उत्पादन कशा प्रकारे निश्चित केले जाते? हा उंबरठा उत्पादन निश्चित करत असताना पिकाच्या पाठीमागच्या साधारणतः 3 ते 5 वर्षामधला जो काही उत्पादनाचा अंदाज जो आहे तो विचारात घेतला जातो आणि त्याच्यावरून सरासरी काढली जाते आणि त्या सरासरीच्या आधारावर उंबरठा उत्पादन त्या पिकाचं जे आहे ते निश्चित केलं जातं. पीक विमा योजनेमध्ये सहभागी होताना शेतकऱ्यांनी अर्ज कोठे करावा आणि त्याची काही कार्यपद्धती ठरवली आहे का, त्याबद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्याच्यात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांची बँकेमार्फतच विमा उतरवला जातो. परंतु ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं नाही अशा शेतकऱ्यांना नजीकच्या ज्या बँका आहेत त्या बँकांच्या शाखेमध्ये जाऊन विहित प्रपत्रातील अर्ज जो आहे तो भरावा लागतो आणि तो अर्ज भरल्यानंतर विमा हप्त्याची रक्कम जी आहे ती भरून त्यांना त्या विमा योजनेमध्ये सहभाग घेता येतो. शेतकऱ्यांनी विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नेमका अर्ज कोठे करावा आणि त्यासोबत कोणते कोणते कागदपत्र जोडावे लागतील याबद्दल आपण काय सांगाल? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याला विमा हप्ता भरायचा आहे त्या शेतकऱ्यांनी नजीकच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे. तिथं विहित प्रपत्रातील अर्ज मिळतो, तो अर्ज भरून द्यायचा. त्याचबरोबर 7/12 आणि 8अ उतारा जो आहे तो त्या अर्जासोबत जोडावा लागतो. त्याचबरोबर तलाट्याने किंवा कृषी सहाय्यकाने पीक पेरणीचा जो काही दाखला दिलेला असतो तो दाखलाही त्याच्याबरोबर जोडावा लागतो आणि विमा हप्त्याची रक्कम जी आहे ती भरावी लागते. अशा प्रकारची कागदपत्र जी आहे ते अर्जासोबत त्यांनी दिल्यानंतर त्याला विमामध्ये जे आहे ते सहभाग घेता येतो. पिकाचे नुकसान भरपाई जी ठरवली जाते तिची काही कार्यपद्धती निश्चित केलेली आहे का? विमा हप्त्याची रक्कम जी आहे ती ठरवण्यासाठी वेगवेगळ्या अशा कार्यपद्धती त्याच्यामध्ये ठरवलेल्या आहेत. याच्यामध्ये मंडळ युनिट एक धरलेलं असतं किंवा तालुका युनिट हे धरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग घेतलेले असतात आणि पीक कापणी प्रयोग घेतल्यानंतर त्याच्यातलं उंबरठा उत्पादन जे आहे ते निश्चित केलेलं असतं आणि उंबरठा उत्पादन निश्चित केल्यानंतर जोखीम स्तर जे आहे ते विचारात घेऊन त्याप्रमाणे शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई जी आहे ती दिली जाते. आता आपण सांगितलं की पिकाची नुकसान भरपाई कशा पद्धतीने ठरवली जाते, तर यासाठी जे मंडळ किंवा तालुका हे घटक धरला जातो त्यामध्ये जर शेतकऱ्याची वैयक्तिक पातळीवर काही नुकसान झालं तर त्यासाठी शासनाने काही विशेष योजना यावरची काही जारी केलेली आहे का?
बरोबर आहे. आपण हा फार चांगला प्रश्न विचारला, कारण याच्यामध्ये मंडळ स्तरावर किंवा तालुका स्तरावर ज्या वेळेला नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते त्यावेळेला ते एक युनिट धरलेलं असतं. परंतु काही वेळेला नैसर्गिक आपत्ती जी आहे ते एका ठराविक भागामध्ये किंवा पॉकेटमध्ये येत असते. अशा वेळेला त्या शेतकऱ्याचं जे काही नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई जर द्यायची म्हटलं तर मंडळ स्तरावरचे किंवा तालुका स्तरावरचे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट किंवा तिथले जे काही हे घेतलेले असतात, आकडेवारी जी घेतलेली असते ती उपयोगी पडत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर जाऊन बँक विम्याचे प्रतिनिधी किंवा आपल्या कृषी विभागाचे कर्मचारी अधिकारी जे आहेत ते स्थानिक स्तरावर जाऊन पंचनामा करतात आणि त्या आधारे जे आहे ते नुकसान भरपाई जी आहे ती निश्चित करतात. आणि ही नुकसान भरपाई निश्चित करण्यापूर्वी मात्र त्या शेतकऱ्याने कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना किंवा बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अशी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर किमान 48 तासामध्ये कळवणं बंधनकारक राहतं. म्हणजे अशा प्रकारचा लाभ जो आहे तो स्थानिक परिस्थितीवर सुद्धा शेतकऱ्याला घेता येतो. राज्यामध्ये 1999 पासून पीक विमा योजना सुरू केलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती प्रमाणात देण्यात आली आहे? प्रत्येक वर्षी शेतकरी पीक विमा योजनामध्ये सहभागी होत असतो आणि जर नैसर्गिक आपत्तीमुळं पिकाचं उत्पादन जर कमी आलं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा धारक शेतकऱ्यांना जो आहे तो कंपनीमार्फत लाभ हा दिला जातो. आता वर्षाने जो काही लाभ दिलेला आहे त्याची आकडेवारी आपण पाहणे एवढं प्रत्येक वर्षी शक्य होणार नाही, परंतु पाठीमागल्या 2-3 वर्षाचा आपण विचार केला तर निश्चितपणे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर लाभ जो आहे तो झालेला आहे. याच्यामध्ये 2012च्या खरीपमध्ये साधारणतः 201.42 कोटी एवढा शेतकऱ्यांना जो आहे तो त्याच्यामध्ये लाभ दिलेला होता. आणि रबी 12-13मध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला 562.14 कोटी एवढा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना याच्यामध्ये दिलेला होता. आणि खरीप 2013मध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती आलेली होती आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास 87.79 कोटी एवढ्या रकमेचा लाभ जो आहे तो दिलेला होता. त्याच्यानंतर रबी 2013-14मध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती आलेली होती आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परंतु त्याबाबतची पीक विमा योजनेमधली जी काही नुकसान भरपाई जी आहे ती निश्चित करण्याची कार्यवाही जी आहे ती विमा कंपनीमार्फत चालू आहे. ते निश्चितपणे एक महिनाभराच्या कालावधीमध्ये फायनल होईल, अंतिम होईल आणि त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई आहे ती दिली जाईल. आणि ही जी सर्व नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कंपनीमार्फत जी आहे ती जमा केली जात असते. आपण आता योजनेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी शासनामार्फत किंवा विमा कंपनीमार्फत काही मुदत निश्चित केलेली आहे काय? होय, याच्यासाठी मुदत जी आहे ती निश्चित केलेली आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजना जी होती त्याची मुदत 30 जूनपर्यंत होती आणि राष्ट्रीय कृषी विमा योजनेची मुदत जी आहे ती 31 जुलैपर्यंत आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी आपला पीक विमा जो आहे तो बँकेत जाऊन अर्ज करून त्याचा हप्ता जो आहे तो भरणं गरजेचं आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमका कुठे संपर्क करावा? या योजनेबाबत मी आत्ता जी काही माहिती दिली याच्यामध्ये अधिक जर जाणून घ्यायचं असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी नजीकचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ज्या काही बँका आहेत त्या बँकांच्या शाखामध्ये किंवा राष्ट्रीयकृत ज्या काही बँका आहेत जवळच्या त्या बँकांच्या शाखामध्ये, त्याचबरोबर विमा कंपनीचे जे काही कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये, त्या व्यतिरिक्त विविध कार्यकारी सोसायटी असतात गावामध्ये, त्या गावामधल्या विविध कार्यकारी सोसायटींच्या कार्यालयामध्ये किंवा नजीकच्या कृषी कार्यालयामध्ये जाऊन जर त्यांनी याबाबतीत माहिती जर विचारली तर तिथले कर्मचारी अधिकारी जे आहेत ते त्यांना सविस्तरपणे माहिती देऊ शकतात. या योजनेच्या अनुषंगाने आपण खरीप हंगाम नुकताच सुरू झालेला आहे, या निमित्ताने आपण शेतकऱ्याला काय संदेश द्याल? यामध्ये शेतकऱ्यांना मी असा सल्ला देऊ इच्छितो की यावर्षीची परिस्थिती जी आहे ते नेहमीच्या परिस्थितीपेक्षा वेगळी आहे. यावर्षी पाऊस मुळातच उशिरा सुरुवात झालेला आहे. जून महिना जो आहे तो पूर्णपणे कोरडा गेलेला आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस हा पडलेला नाही, ज्या ठिकाणी पडलेला आहे तोही पुरेसा नाही. त्याच्यानंतर जुलै 15पर्यंत काही ठिकाणी पाऊस अजिबात झालेला नाही, काही ठिकाणी झालेला आहे जो तो अपुरा झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये उशिरा पेरणीमुळं किंवा पेरणी न झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे आणि पिकं उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की त्यांनी या राष्ट्रीय कृषी विमा योजना जी आहे त्या योजनेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे, जेणेकरून याच्या उत्पादनामध्ये जे काही घट येणार आहे त्या घटीमुळे जे काही शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार आहे त्या आर्थिक नुकसानीमध्ये त्याला निश्चितपणे याच्यामध्ये मदत मिळेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन या राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा
लाभ घ्यावा अशी मी या निमित्ताने त्यांना आवाहन करू इच्छितो. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि या खरीपामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी काय कागदपत्रे द्यावी, जोखीम स्तर कसा ठरवला जातो, नुकसान भरपाई कशी ठरवली जाते, शेतकऱ्यांनी कुठे संपर्क करावा, याबद्दल राज्याचे कृषी संचालक डॉक्टर सुदामराव आडसूळ साहेब यांनी आपल्या स्टुडिओमध्ये येऊन सर्व शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे. याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.